आज भारतीय जनता पार्टीतर्फे आज माझी नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक झाली। त्याबद्दल मी राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय अमिताभाभी चव्हाण, माननीय आमदार श्रीजयाताई चव्हाण, सुजयाताई चव्हाण व राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे साहेब, माननीय आमदार माजी आमदार अमर राजूरकर साहेब, संजय कोडगे साहेब व किशोर स्वामी साहेब, महापौर कविताताई मुळे आणि कनकदंडे साहेब या सर्वांचं खूप खूप आभार मानतो। आणि माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला ते पूर्णपणे मी सार्थ ठरवेन आणि त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर देतील ते अतिशय सक्षमपणे मी पार पाडेल। आणि एक वैद्यकीय क्षेत्रातून माझी नेमणूक झाल्यामुळं एक डॉक्टरांचे, पॅरामेडिकल्स आणि मेडिकल जे फार्मसी रिलेटेड जे पण नांदेड शहरामध्ये इश्यूज आहेत ते मी चांगल्या पद्धतीनं ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेन। आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची पहिली सभा पार पडली आणि या सभेमध्ये स्थायी समिती सदस्य, महिला बालकल्याण सदस्य तसेच स्वीकृत सदस्यांची निवड झालेली आहे। तसेच देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या पुतळ्याचा ठरावसुद्धा पास झालेला आहे। मॅडम, या पुतळ्याचा जेव्हा ठराव मांडला होता त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीचे जे गटनेते त्यांनी असा विषय मांडला होता की टिपू सुलतानचा पण पुतळा करावा, त्यावरून गदारोळ। जे ठरावामध्ये जे आहेत आपलं विषय पत्रिकेवर जे विषय तेवढ्याच विषयावर चर्चा झालेली आणि बाकीचे विषय आपण नंतर अभ्यास करून त्याच्यावर विचार करू। त्यांनी ठराव दिला होता म्हणजे टिपू सुलतानच्या पुतळ्याचा विचार करूत आपण त्याच्यावर। आता जे महान नेते देशासाठी जे ज्यांनी कार्य केलं अशा लोकांचा नक्कीच विचार होईल। त्यांचं म्हणणं आहे की टिपू सुलतानचं नाव घेतल्यामुळे तुम्ही सभा गुंडाळली, लवकर सभा कुठली सभा गुंडाळलेली नाही। जे विषय पत्रिकेवर जेवढे विषय होते त्याच्यावर पूर्णपणे चर्चा झालेली आहे। खासगी ठराव किती होते आजचे इतर नगरसेवकांचे? एवढे जे ठराव आले ते आपले हेच विषयाचेच ठराव होते। आज हे विषय जे निवड होती ते निवडीचेच विषय आहे, ते विषय नाही। आता पुढच्या सभेमध्ये त्याचा विचार करू। यावेळेस निवडीचेच विषय होते आणि एक पुतळ्याचा विषय होतो। पुढच्या जीबीला आपण त्या विषयांचा नक्कीच विचार, जे चांगले विषय आहेत। पहिल्याच सभेमध्ये गोंधळ झाला, महापौरांच्या दालनासमोर